नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत कारल्याची न कडू लागणारी भाजी. ही भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 3 ते 4 कारले घ्यायचे. त्यानंतर ते स्वच्छ धुवून गोल गोल चिरून घ्यायचे, जसे आपण भेंडी चिरतो. त्यानंतर ते उकळायला ठेवायचे. उकळताना त्यात थोडे मीठ घालायचे. 15 ते 20 मिनटं उकळू द्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडं शेंगदाण्याचं कूट आणि लसूण टाकून ते बारीक वाटून घ्या. त्यानंतर मी इथे मोहरीचं तेल वापरलं आहे. तुम्ही कोणतेही दुसरे तेल वापरू शकतात. आणि नेहमीप्रमाणे आपली जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि कढीपत्ता न विसरता टाकायचा. तशा माझ्या प्रत्येक भाजीत कढीपत्ता असतो. तुम्हीही आवडत असेल तर कढीपत्ता नक्की वापरायचा. त्यानंतर आपल्याला यात कांदा टाकायचा आहे. आता कांदा शिजण्यासाठी आपण त्यात थोडे मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर शिजतो. आता त्यात आपल्याला लाल तिखट, काळा मसाला आणि हळद टाकायची आहे. तसं खरं पाहिलं तर कारलं खूप लोकांना आवडत नाही, पण तुम्ही अशी भाजी कराल तर तुम्हाला ही कारले नक्की आवडेल. एकदा ही भाजी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ही भाजी कशी झाली. आता यात आपल्याला कारल्याचे काप घालायचे आहेत आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. एकदा हे व्यवस्थित परतले की थोडेसे मीठ घालायचे आहे. आधीच आपण मीठ वापरले आहे, त्यामुळे मीठ घालताना जपून घाला. त्यानंतर थोडे पाणी शिंपडून घ्यायचे आणि आपण जे मिक्सरमधून केलेले वाटण आहे ते ॲड करायचे. हे सर्व ॲड झाले की आपण एक व्यवस्थित वाफ येऊ द्यायची. मग यात थोडी कोथिंबीर घालायची आणि अशी झाली आपली कारल्याची भाजी तयार. त्यानंतर आम्ही गरबा खेळण्यासाठी गेलो होतो, कारण आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि असा संपवला आजचा दिवस. धन्यवाद.